लागणार आहे। दुसरा मुद्दा, कुमारी काय नाव त्यांच्या, आरतीताई, बरोबर ना, या मोक्ष मार्गाची वाटचाल करणार आहेत, म्हणून त्या विषयावर आपण 5-10 मिनिटं चिंतन करू आणि मग आपण अभंगाकडे ओढू। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। इथं काही वारकरी लोक आहेत, काही मानवपंथी लोक आहेत, बरोबर आहे का नाही? बरं, दत्तात्रय प्रभू किती आहेत? दत्तात्रय प्रभू आपण आता किती माहिती आहेत की आपल्याला, किती दत्तात्रय प्रभूंचे अवतार आहे, किती आहेत? हा, कितला दाजी, कितला आहे? कोणता? दत्तात्रय प्रभू 2 आहेत बर का, एकमुखी दत्त आणि 3 मुखी दत्त। संत तुकोबाराय काय म्हणतात? 3 शिरे 6 तया माझे, म्हणजे दंडवत शब्द संत तुकोबारायांनी बऱ्याच ठिकाणी वापरला। सकडांच्या पाया माझे दंडवत, बर का। तर दत्तात्रय प्रभू हे 2 अवताराने प्रचलित आहेत। काही अन्य लोक एकमुखीची बी आणि 3 मुखी दत्तात्रयची सुद्धा भक्ती करतात, आणि मानवपंथी लोक फक्त एकमुखी दत्ताची भक्ती करतात। मग त्याला कारण काय, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे। बरं, दत्तात्रय प्रभूंचे अवतार कार्य कधी झालं? 4ही युगामध्ये प्रभूंचे अवतार कार्य आहे, आणि त्यांच्या अवतार कार्य ज्या वेळेला त्यांनी घेतलं, त्यांच्या जन्मोत्सव म्हणजे कृतयुगाच्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीला, ज्या वेळेला माता अनुसया आणि अत्री मुनी यांच्या विवाह झाला, बर का। आता सविस्तर ते कोणाची मुलं काय ते सांगण्यात आपल्याला वेळ जाणार आहे, आपल्याला बरेच चिंतन या ठिकाणी करायचे। तर त्यांच्या विवाह झाला, पण बरेच वर्ष उलटले, हॅलो, पण त्यांना मुलबाळ होत। मग त्याकरता त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवलं, आणि त्यामुळे ते बद्रिका आश्रमावर गेले तपश्चर्येसाठी। बद्रिका आश्रमाचे वैशिष्ट्य असं होतं की त्या आश्रमात बोरांची झाडं होती। कशाची? बोराचे। लक्ष देऊन ऐका विषय। तेव्हा आपल्याला 3 मुखी दत्तात्रय कोण आणि एकमुखी दत्तात्रय कोण, 3 मुखीची भक्ती केली तर काय प्राप्ती होते, आणि एकमुखीची भक्ती केली तर काय प्राप्ती होते। बास द्या आता थोडा बास, बर का, हे आपल्याला त्यावेळेला समजणार आहे। 3 एकमुखी दत्तात्रय म्हणजे आत्री आणि अनुसूया माता ज्या वेळेला बद्रिका आश्रमात गेले, त्यावेळेला तिथं बोरांची झाडं होती, आणि त्या बोरांचे वैशिष्ट्य असं होतं की एक बोराचा आकार मुठी एवढा होता, आणि एक बोर जरी खाल्लं तरी माणसाची दिवसाची भूक हरपून जात होती, म्हणजे त्याला खाण्यापिण्याचा काही टेन्शन नव्हतं। म्हणून त्या ठिकाणी माता अनुसया आणि अत्री मुनी तपश्चर्येला गेले, आणि त्यांच्या सोबत सर्व त्या ठिकाणी बद्रिका आश्रमात ऋषी तपश्चर्येसाठी आले। का? कारण की जीवनाच्या गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा। त्याच्यातून मेन गरज काय आहे? अन्न। आणि अन्न म्हणजे तिथं बद्रिका आश्रमाची बोरं, ती अमृत तुल्य बोरं खाल्ल्याने शुद्धा शमत होती, म्हणून बरेच ऋषी तपश्चर्या करण्यासाठी 1 नव्हे 2 नव्हे 88,000 ऋषी त्या ठिकाणी आले, आणि फार मोठं स्वरूप त्या बद्रिका आश्रमाला आलं। आणि मग तपश्चर्या करत असताना आत्री मुनीला डोळ्यांपासून सोम नावाच्या मुलाला जन्म झाला। कोणता? सोम। आणि शिवांशापासून दुर्वास जन्माला आले। किती मुलं झाले? हा, तुम्हाला मन भाषा समजेना का? मग बोलत का ना तुम्ही? हा, पटापट बोलत जा। 2 मुलं झाली, एकाचे नाव सोम आणि एकाचे नाव दुर्वास, परंतु त्यांच्याने त्यांचं समाधान झालं नाही, म्हणून तपश्चर्या चालत राहिली। 100 वर्ष तपश्चर्याला झाले, आणि एक दिवशी मात्र अत्री ऋषीला असं जाणवलं की उंचावरून कोणीतरी मला एक गुलाबी कलरचं बाळ माझ्या अंगुठीवर ठेवलेलं आहे, आणि त्यावेळेला माता अनुसयाला गर्भसंभूती झाली। आणि कालांतराने मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला त्या ठिकाणी माता अनुसया प्रस्तुत झाली, आणि ज्या वेळेला ते प्रस्तुत झाली त्यावेळेला मात्र अत्री ऋषींनी भृगु ऋषीला पाचारण केलं, आणि सांगितलं की मला जे बाळ झालेले आहे
त्या बाळाचे नामकरण करायचे. मग त्यावेळेला घडलेला इतिहास सांगितला, कुणीतरी उंचावरून मला बाळ दान दिलं असं ज्या वेळेला भृगु ऋषीला अत्रि मुनींनी सांगितलं, त्यावेळेला भृगु ऋषी आकाशाकडे पाहून म्हणाले की उच्चावरून आलेलं म्हणजे उत्तंग म्हणजे सैंग, उंच म्हणजे सैंग, म्हणून यांना सैंग मुनी असं नाव द्या. कोणी ठेवलं नाव? भृगूंनी. आणि देवाने तुम्हाला दान दिलं. दान हा दातृत्व भावाच्या हिशोबाने त्याला दत्त असं म्हणतात संस्कृत मध्ये. दत्त आणि अत्रि, दत्त अधिक अत्रय दोघं मिळून काय झाले? दत्तात्रय. असं दत्तात्रय नाम सुद्धा त्या ठिकाणी त्या सैंग मुनींना ठेवलं गेलं. आणि तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीच्या, म्हणजे आजच्या. आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने परब्रह्म परमेश्वराने तो निराकार असून साकार झाला, निर्गुण असून सगुण झाला. कोणासाठी? जीवांच्या उद्धारासाठी. आणि तोच शुभ दिवस आज. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने अवतार कार्य झालं. म्हणून सर्वांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. एकमुखी दत्त ध्यानात आले बर का. मग एकमुखी दत्त झाले, पण झालं काय? अत्रि आणि अनुसूया हे दोघं जोडप, अत्रींची अनुसूया अनन्य भावाने सेवा करत होती. म्हणजे काय होती ती? पतिव्रता होती. जी पत्नी आपल्या पतीची अनन्य भावाने सेवा करते तिला पतिव्रता असं म्हणतात. पतिव्रताची व्याख्या समजली का? आपल्या पतीला आवडेल तसं वागणे, त्याच्या मनाची इच्छा धरून राहणे, त्या स्त्रीला पतिव्रता असं म्हणतात. आणि अनुसूया माता ते कार्य करत होती. पतिव्रता आणि पतिव्रता. एका गावात काय झालं? दोन बाया शेजारी शेजारी राहत होत्या. दोन बाया शेजारी शेजारी राहत होते. एक बाई पतिव्रता होती, ती आपल्या पतीचा मान सन्मान करायची बर का. आणि तिच्या शेजारची ती पतिव्रता होती, म्हणजे पतीच्या वरची होती. ती पतीला रोज शिव्या देणे, रोज नको ते त्याला काम लावणे. मग एक दिवस काय झालं? ही पतिव्रता श्री कांडन करत होती. लक्ष देऊन ऐका, काय करत होती? कांडन. त्यावेळेला वस्त्र्या असायच्या. या अजिंतीतले माहिती आहेत वस्त्र्या? तुम्हाला जगत होत्यात ना वस्त्र्या? हा ते वस्त्र्या, वस्त्री घ्या, गटरना पुढे बांधाय घ्या, आणि त्याच ना पुढे आको संडास घ्या. म्हणजे गल्या राहण्या वस्त्रीसना पत्ताच नाही. आणि त्या वस्त्र्या असायच्या 4 चौकीच्या, तिथे एका कोपऱ्याला उखड असायचं. आणि मग माय माऊली तिथं कांडण करायची बर का. आता मुसळ आहे का? आता मुसळ आता दिसत, पण तेव्हा मुसळ होत्या आणि त्याच्याने बाया व्यायाम करत होत्या. तर बाया कशा होत्या? स्ट्रॉंग होत्या. आता व्यायामच राहिला नाही. आता ते त्या टायमाला खाती बी खूप भारी होती. आजी म्हैशी सारखी डेप खायत, सारखी काय आहेत, आणि त्यानं दूध तुम्ही काय आहेत. आम्ही पावडरनं दूध खायला नाही. आम्हाला हे काय काम आहे बर का. आणि मग ती मायमाऊली वस्त्रीवर कांडण करत असताना, कोणती मायमाऊली? पतिव्रता. आणि तिच्या जवळ ती बाजूची बाई येऊन बसलेली होती. मग ती कांडण करत होती आणि तेवढ्यात तिच्या पती आला. जसा तो वट्यावर चढायला लागला तसा त्याने म्हणे, अय मला पाणी आण. कोण बोलला? पतिव्रताचा पती. जसा तो पाणी आण बोलला तसं तिच्या मुसैनाना असं वरती झालेलं होतं. पतीच्या तोंडातून शब्द निघाला आणि तिने मुसै सोडून दिलं. तिला खाल्ले आणण्यापर्यंत धीर. तिने मुसै वरती सोडलं. मुसै आधांतरित तरंगलं. कशामुळे? तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे. आणि ती पाणी घ्यायला निघून गेली. आई बाजाकडे बसेल होती बाजूनी. ती म्हणे, ओ माय वाय कस काय तनंग ना, अशी डुकी देखे असं हात झालं वरती, असं काही बांधेल तर नाही म्हणे, कस काय तनंग माय म्हणे. मग ती पाणी दिलं. तीन नवरा चालना घ्या. आणि मग तिने मुसळली जण कानाला बसणे. हाय म्हणे, बहीण माले गोड सांग, तू न मुसळीवर आहे कसं तनग्न म्हणे. आई म्हण पतिव्रता न सामर्थ्य. मग ती म्हणे, मला बी पतिव्रता होता येईल का म्हणे. मग म्हणे काय करणं पडी म्हणे. पतीची अनन्य भावे सेवा करावी लागते. रोज सकाळी उठलं म्हणजे पतीला आंघोळीला पाणी, बाथरूम मध्ये टॉवेल वगैरे द्यायचं.
ते झालं म्हणजे लगेच त्यांना गरमागरम चहा कॉफी नाश्ता जेवण संध्याकाळी परत जेवण संध्याकाळी झोपल्यावर त्यांच्या पायाला तेल लावून मालिश करून देणे. पण तसा नवराना पाय बी पाहिजे त्याच्यात बिलाटीमा फिरतात होते तर काही शिवायन नाही बर का. असं सांगितलं. मग आई म्हणे चालीन म्हणे भी मुस्सय तनगाव नाही इले काय नान बशी घ्या माले मुस्सय तनगाव नाही. आणि मग ती उनी घर तो उन्हा बाहेर बिचारा काम करीशील जसा तो उन्हा तशी ती गलाज भरलाय नाही. अहो म्हणे 22 वर्ष लग्न लिहू घ्या तिने मला आजपर्यंत पाणी आणलं नव्हतं. याने पाणी पिलेलं घाबरत घाबरत म्हणे तुमले चहा ठी देऊ का. अहो म्हणे बाई काय प्रकार आहे वो बकराले माराना पहिले हिरवा पाला काढतो असा काही तमासा तर नाही म्हणे. अहो म्हणे ठीक आहे याय भर त्यानं व्यवस्था चालणी. तो खुश होय पण मग घाबरे बी काही चमत्कार तर नाही आज उपट करायनी जे मी करू ते हाही करायनी. संध्याकाळ वहिनी जेवण होई गे जेवण होय ना जपना ती लईनी वाटी माती पाय चोयाला लागणे ती माय पाय चेन तो बहुत थरथर करे हुई गे. दुसरा दिन उगना दुसरा दिन न शेड्यूल बी तसंच जेवण होई गे म्हणे तुम्ही काय करा ते बाहेर जा थोडा टाइम मग या म्हणे मी कांसू म्हणे तुम्ही येता म्हणा पायी पाणी मागा म्हणे पाय विचारताना. तिला काय करणं होतं मुस्सय तनगाव नव्हतं. तो घ्या बायकोनी सांगवानी त्यांनी घ्या बिचारा थोडा टाइम मग तिने सांगेल परमाने म्हणून आई कांडी राहीन ती म्हणे कावा माले पाणी आण. तो येणं मुस्सय कालबत्ता मचालला झाला होता. पतिवर्तन धर्म काय आहे पतीने मागू आणि आपण कामले लागी जावं. मग तिने तडेच ठेवायला पाहिजे तो तत्वा पटील ना तिने तसं नाही करत. तिने ते मुस्सय धरण वर तणगाव काबातील तणगाव नव्हतं वर सोडली तर सोडीशीन वाकेशीन उठायला लागली ते मुस्सय तिना डोका मा. एका दिवसात स्त्री पतिवर्ता होत नाही. अनेक जन्म संसिद्धी ततो याती परांगती. अनेक जन्माचे सुकृत अनेक जन्माची आपण केलेली प्रक्रिया त्याच्यामुळे ते सामर्थ्य आपल्यात येतं आणि तेच सामर्थ्य माता अनुसयामध्ये होतं. तिच्या पावित्र्याने पृथ्वीवर काही घडू शकत होतं. आणि एक दिवस नारद मुनी त्या ठिकाणी नारायण नारायण करत आले. त्यांनी अनुसया मातेच्या आश्रमात थांबले आदर तिथे केले अनुसया मातेने. आणि त्यावेळेला अनुसया मातेचे पतिवर्त्य त्याने पाहिलं. आणि नारदाला काय काम असतं मग कड लावणे. मग तो गेला वैकुंठात आणि मग सांगू लागला कमलाला विष्णूजींच्या पत्नीला म्हणे दादा तू काही आता सध्या येत नाही म्हणे मी भूतलावर गेलो होतो. काय सांगावी म्हणे तिथल्या एका नारीची महिमा. ती एवढी पतिव्रता आहे की तिच्या पतिव्रताचं तेज पूर्ण पृथ्वीवर सामावलं जात नाही. मग त्यावेळेला ही म्हणाली म्हणे तीच एकली पतिव्रता आहे का. आम्ही पण पतिव्रता आहेत म्हणे तिघ. कोण कोण ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या पत्नी आम्ही बी पतिव्रता आहेत म्हणे. अहो तुम्ही पतिव्रता आहात म्हणे परंतु त्यांच्या पतिव्रतेचे सामर्थ्य एवढं आहे त्यांच्या पायात जे टोडर आहेत टोडर म्हणजे ते दागिना असायच्या त्या टोटरामध्ये तुमच्या मूर्त्या बसवल्या आहेत म्हणे. महिला बघा एका स्त्रीजवळ दुसऱ्या स्त्रीचं मोठं पण बोललं की त्या स्त्रीला सहन होत नाही. हा स्त्रीचा स्वभाव आहे बरं. मग हिची आग झाली. नारद तिथून निघाला गेला कैलासात पार्वतीला कल लावली तिची आग झाली. गेला सत्यलोकात तिथंही कल लावली. तिघ बाया तणफणू लागल्या. तिघ जण कामावरून बाहेर आले. घरी आल्यानंतर यांनी त्यांच्याजवळ सर्व कथा सांगितली आणि सांगितलं की तिचं सत्व हरण करायचं. कोणी सांगितलं प्रत्येकण्या बाईसनी. आणि तुम्ही सांगो आम्ही असं आहे का तुमच्याकडे बघा 3 हट्ट आहेत नानासाहेब. एक बाल हट्ट एक राज हट्ट आणि एक श्री हट्ट. एखाद्या वेळेला बालकाने जर हट्ट केला तर आपण त्याला कानात वाजून त्याला शांत करून टाकतो. राजाने हट्ट केला की आम्हाला तुमच्या कर हवाच. इकडून जर स्पर्धेने आंदोलन केलं तर राजाला कर सूट करावा लागतो. म्हणजे त्याचा सुद्धा हट्ट आपण ऐकत नाही. पण 3रा नंबर ना ठिकाणी वशिला चालत. मग त्यांनी सांगितलं हे तिघ एकमेकाकडे जायला निघाले. मध्येच तिघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर निर्णय निघाला की अनुसये मातेचं सत्व हरण करणे. ठरल्याप्रमाणे तिघ देव
भूतलावर आले. काय ग बाई तिकडं, ए बाई शांततेने रांगोळी टाका. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. निश्चय झाला. तिघ लोक ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मणाचे रूप घेतलं आणि बद्रिका आश्रमात आले. माता अनुसयाच्या कुटीसमोर उभे राहिले आणि भिक्षाम देई म्हटलं. माता अनुसयाने त्यांचे आदरातिथ्य केलं. आत कुटियामध्ये आसन टाकलं, बसवलं आणि विचारलं, तुम्हाला काही खायचे असेल तर मी तुम्हाला स्वयंपाक करून देऊ का. हे पतिव्रताचे लक्षण बरं का. आल्या गेलेल्यांना आदरातिथ्य देऊन खाऊ घालणे. साधू संत येती घरा तोची का दारे खिडके बंद करा. आणि मग त्यावेळेला त्यांनी म्हटलं की हो आम्हाला जेवायचे, परंतु एक अट आहे, मी जो तुम्हाला देणार आहे, आम्ही जे पदार्थ देणार आहे ते आम्हाला तू शिजून खाऊ घालशील तर आम्ही खाऊ. ती म्हणाली काही हरकत नाही. माता अनुसयाने त्या ठिकाणी परात आणली. त्या परातीमध्ये त्यांनी जोडीतून आणलेल्या वस्तू का टाकल्या, म्हणजे तांदूळ. माता अनुसया ज्या वेळेला त्या तांदूळ नेसायला बसली तर पाहते तर काय आहे का, तिकडे बी काहीतरी कीर्तन नगत चालू आहे का. डिस्टर्ब होत, एकदम शांत बसा ना तुम्ही बर का. आम्ही सर्वीकडे देखतोच, तुम्ही आम्हाकडे देखा. त्यावेळेला माता अनुसया ते तांदूळ निसायला बसली तर ते तांदूळ नव्हते, काय होते, गार गोट्या होत्या. आणि त्या पाहिल्यानंतर माता अनुसया चिंताक्रांत झाल्या. गारगोट्यांच्या भात शिजू शकतो का. त्यांनी परमेश्वरावर भरोसा ठेवला. पातेलं चुलीवर ठेवलं, पाणी टाकलं आणि गारगोट्या तर टाकल्या, पण देवाला आराधना करू लागली की हे देवा, आज माझ्या पातिव्रत्यावर जे संकट आलेलं आहे ते संकट तू निवार. एक तर ते निवार, एक तर किंवा तू मला या ठिकाणी उचलून घे. आणि माझे पातिव्रत्य जर नष्ट होत असेल तर माझे जिवंत राहून काही कामाचं नाही. हॅलो बर का. असं सांगितल्यानंतर माता अनुसया ध्यानस्थ झाल्या. सईंग मुनी दुडू दुडू धावत आले. त्या पातेल्याजवळ आले. पातेल्यावर कृपा दृष्टी टाकली. सईंग मुनीने कृपा दृष्टी टाकल्यानंतर त्या गारांचा भात शिजू लागला. खद 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 असा आवाज होतोय. आणि त्यावेळेला मात्र माता अनुसया जागृत झाली की आवाज खतखत कसा येतोय. आणि पाते तर काय, ते पातेलं त्या गारगोट्यांच्या शिजून असं तुडुंब भरलेलं होतं. माता अनुसयाला आनंद झाला. माता अनुसया म्हणते परमेश्वराने माझ्यावर कृपा केली. सैन बाळ उभं होतं, घेतलं, त्याचे चुंबे घेतले, बाहेर आली, म्हणाली तुम्ही जेवायला बसा, मी तुम्हाला स्वयंपाक तयार केलेला आहे. हे म्हणताय स्वयंपाक तयार होऊ शकत नाही. माता अनुसयाने ते त्यावेळेला ताट केले. ते पाहतात तर एकमेकाकडे संशयित नजरेने पाहू लागले की आता मात्र आपण हिचं सत्व हरण करू शकत नाही. आणि त्यावेळेला माता अनुसयाने संकल्प सोडला आणि सांगते की तुम्ही जेवायला बसा. त्यांनी एकामेकाकडे सूचक नजरेने पाहिले, निर्णय घेतला आणि म्हणाले आम्ही जेवू, पण कधी, ज्या वेळेला तो आम्हाला निवस्त्र होऊन वाढशील तेव्हा. निवस्त्र होऊन वाढशील तेव्हा. त्यावेळेला मात्र जर पतिव्रता स्त्री एखाद्या परपुरुषाच्या समोर विवस्त्र होऊन वाढायला लागली तर तिचे पातिव्रत्य राहील का. पातिव्रत्य जाते. आणि आलेल्या अतिथीचा सन्मान नाही केला तरी सुद्धा पातिव्रत्य जाते. ती धर्म संकटात पडली, मधल्या टप्प्यात आली, परत देवाला आराधना करू लागली. हे परब्रह्म परमेश्वरा परात्परा, आज माझ्यावर हे काय संकट येते देवा, हे कृपाळू दया घना, माझ्यावर आलेलं संकट निवार, नाहीतर मला आत्ताच्या आत्ता तू इथून उचलून घे. कमीत कमी माझ्या पातिव्रत्याची कीर्ती नष्ट होणार. आणि त्यावेळेला सैनबाळ पडत दुडू धावत आले. तिघ देवांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिघांना एका सेकंदात बालक बनवले. कोणी. सैन मुनीने, ज्यांना आपण एकमुखी दत्त म्हणतो त्यांनी. तिघ मुलं रडायला लागली. माता देवाचे ध्यान करत होती. बाळक बाहेर लढतायत.
विचार करते आपल्या दाराशी कोणाची बाळ आले. पाहते तर काय, ते तिघ ब्राह्मण गायब झालेले होते आणि त्यांच्या जागेवर बाळं होती. कोणी आणली असावी ती बाळं, ब्राह्मण लोक कुठे गेले असावीत अशी विचार करते. तेवढ्यात तिला सुचलं की परमेश्वराने आपल्यावर केलेली ही कृपा असावी. तू काम